कोतवाल भरती. कोतवाल म्हणजे महसूल सेवक, महसूल सहाय्यक, महसूल सेवक असे पण यांना म्हणतात. नमस्कार, मी आहे केतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांशी अकॅडमी युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, कोतवाल भरती 2026 निघाले म्हणजे निघणार आहेत. नोव्हेंबर 30च्या अगोदर ही शासनाला भरती करून घ्यायची आहेत. जवळपास 2900 प्लस याच्यात जागा निघणार आहेत. महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यासाठी ही भरती होणार आहेत. मग या भरतीसाठी काय लागते, मग ही भरती कशी होणार, या भरतीमध्ये पेपर होणार आहेत का, लेखी परीक्षा आहे का, तोंडी परीक्षा आहे का, अजून पात्रता किती लागते, किती पास पर्यंत ही भरती आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण बघूया महसूल सहाय्यक आणि महसूल सेवक या नावाने पण या ओळखला जातो. मग ही काय आहे, तर ही आहे कोतवाल भरती. कोतवालाची भरती होणार आहेत. कोतवालाचा काम काय असतो, कोतवालाचा पगार किती असतो, कोतवाला शिक्षण काय असतात, कोतवालाचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण बघूया काय करायचं आहे आपल्याला. कोतवाल भरती निघणार आहेत, अजून जाहिरात आलेले नाहीत. बऱ्याच लोकांनी सांगितले की जाहिरात आली, फॉर्म भरायला सुरुवात झाली. तसल्या कुठलीही गोष्ट घडलेली नाही. कोतवालाची भरतीची जाहिरात आलेली नाही, पण शासनाने असे हे केलेले आहेत की 2900 आणि 29च्या वर म्हणजे 29 प्लस चिल्लर ही भरती होणार आहे. भरपूर मोठी भरती होणार आहे. आता रिसेंटली ती तलाठीची पेपर म्हणजे पेपर होणार आहे आता ऑक्टोबर मध्ये, जे की एमपीएससी कडे गेलेले आहेत. मग त्या तलाट्यानं सहाय्य करण्यासाठी तलाट्यानं सहाय्य करण्यासाठी काय असतो, महसूल सेवक असतो, म्हणजेच कोतवाल असतो. ज्या प्रकारे तलाठीचं नाव चेंज करून काय करण्यात आले म्हणजे महसूल अधिकारी करण्यात आला आहे, तर त्याचप्रमाणे या कोतवालाचं नाव चेंज करून महसूल सेवक असा हा याला नाव दिलेले आहेत. मग ह्या नाव दिल्यानंतर मग ह्या भरती कशा प्रकारे होतात, तर मित्रांनो कोतवालाचा काम काय असतो, कोतवालाचा काम असतो की गावात कुठल्याही गुन्हा घडत असेल किंवा इतर कुठलाही व्यक्ती जो की परगावातून गावात आलेला असेल, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पोलीस पाटलांना सांगणे. पोलीस पाटलांना सांगणे म्हणजे कुठं काही होत असेल, काही लफडे होत असतील, गावात दारू विकल्या जात असतील किंवा इतर कुठलीही घटना घडत असेल किंवा एखाद्याचा खून झालेला असेल, या सगळ्या गोष्टी पोलीस पाटलांना सांगणे किंवा तलाठींना सांगणे. मग कोतवालावर नियंत्रण कशाचा कोणाचा असतो, गाव पातळीवर पोलीस पाटलाचा असतो, तलाट्याचा असतो. आणि जर त्याला रजा घ्यायची असेल, सुट्टी घ्यायची असेल, 8 दिवसाची सुट्टी घ्यायची असेल तर तलाठी मंजूर करू शकतो. आणि त्याला अर्जित रजा घेऊन गाव सोडून बाकीच्या कुठेही फिरायला जात असेल तर त्यांना तहसीलदाराची रजा घ्यावा, तहसीलदाराची मंजुरी घ्यावी लागते. मग आपण बघून घेऊया कोतवाल. तर याच्यासाठी काय लागणार आहे, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे की गावात आता जे चावडीवर बसून किंवा पारावर बसून जे गप्पा हाणतात, त्याच्यासाठी ही भरती सफिशियंट म्हणजे एकदम खूप चांगली भरती आहे. का, कारण की आपण फुकटात इकडे तिकडे लावण्यापेक्षा शासन आपल्याला लावण्याचेच 15,000 रुपये मानधन देतोय, 15,000 रुपये देतोय. आणि मित्रांनो, हे जे 15,000 आहेत, हे 15,000 जेव्हा 8वा वेतन लागू होईल 2029 म्हणजे, जे की केंद्रात 2026 मध्ये लागू झालेलं आहे, जे की आता 29 मध्ये जेव्हा महाराष्ट्र शासनात हे 8वा वेतन लागू होईल, तेव्हा तुमचा पगार मित्रांनो 15च्या 2.5 पट होऊ म्हणजे 15च्या 1.5 पट जाईल, म्हणजे 15 2 30 आणि तुमचे 42,500 रुपये तुम्हाला पगार भेटणार आहे. कशाची, तर फक्त लावालुरी करायचे पैसे भेटणार आहेत. म्हणजे फक्त तुम्ही काय घडतात गावात हे तुम्ही आता फुकटात पारावर बसून गप्पा हाणतात, याचं तसं झालं, याचं हे झालं, याचं ते झालं, अमुक झालं तमुक झालं, या गोष्टीसाठी तुम्हाला शासन पैसा देतोय. फक्त तुम्ही जे की चौथ्या म्हणजे क्लास 4 चे कर्मचारी राहणार आहेत शासनाचे, पण तुम्ही 24 तास शासनाचे बांधिलकी राहणार आहेत. तुम्हाला कुठलाही वेळ नाही, ऑफिसाचा वेळ नाही, काही नाही. तुम्हाला 24 तास इथं बांधिलकी राहायची आहे. काम काय करायचं आहे, असंही आपण गावात फिरून काम काय करतो, काहीच करत नाही, इकडं तिकडं फिरणं हिंडणं. पण आपल्याला कोणी पैसा देतो का, रुपया देत नाही. पण आपण जर कोतवाल झालो तर आपल्याला 15,000 रुपये सध्याला मानधन मिळणार आहेत. आणि मग कोतवाल होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतील, तर मित्रांनो, जर तुम्ही कुठं पात्रता ही वेगळी दिलेली आहे, कुठं 7वी पास दिलेली आहे, तर कुठं 10वी, तर सफिशियंट सगळे आता 10वी पास असतात. मग 10वी पास होऊन तुम्ही कोतवाल होऊ शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 2024 मध्ये जेव्हा कोतवालाचा पेपर झाला होता, त्याच्यात मित्रांनो तोंडी परीक्षा होती. तोंडी परीक्षामध्ये काही गैरप्रकरण घडले, म्हणजेच त्याच्यात काही ठिकाणी ही उलगडला झालं की पैसे घेऊन पद भरतात. मग ह्या गोष्टीचा सगळं विचार करून शासनाने यावेळेस तोंडी परीक्षा ठेवलीच नाही. यावेळेस तुम्हाला 100 मार्काची म्हणजेच 50 प्रश्न राहणार आहेत. एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 100 मार्काचा हा पेपर होणार आहे. मग 100 पैकी तुम्हाला किती मार्क घ्यायचे आहे,
हे तुमच्या मेरिटवर ठरतात, तर तुम्ही त्या गावाच्या रहिवासी असणे गरजेचे आहे. ज्या गावात तुम्ही कोतवाल होऊ इच्छिता त्या गावाचे तुम्ही रहिवासी असणं आवश्यक आहे. जर तुम्ही रहिवासी असाल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य दिला जाईल. मग तुम्ही त्या गावाचे रहिवासी असायला पाहिजे. आणि मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल तरी तुम्ही कोतवाल भरती देऊ शकता, कारण की 3 वर्षानंतर तुम्हाला तलाठी भरती, या भरतीमध्ये तुम्हाला कोतवाल जर तुम्ही असाल तर तुम्हाला 10% आरक्षण म्हणजेच वेगळ्या कोठात तुम्हाला तलाठी भरती देता येईल. मग आता जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि कुठल्याही पोस्टवर जॉईन नसाल किंवा सध्याला कुठलीही परीक्षा दिलेली नसाल तर तुम्ही कोतवाल होऊ शकता. कोतवाल होऊन पण तुम्ही पुढे पेपर देऊ शकता, पुढे परीक्षा देऊ शकता, पुढे अभ्यास चालू ठेवू शकता. एवढाच तुम्हाला मानधन म्हणजे तुम्हाला आधार होईल. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून अभ्यास करू शकता. किंवा तुम्ही जर पहिले BA BCom BSc करून गावात बसलेले असाल, याला काय वयमर्यादा किती आहे तर वयमर्यादा मित्रांनो याला भरपूर वयमर्यादा आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पण ही भरती आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही भरती होऊ शकतात. 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही याच्यात कोतवालामध्ये भरती होऊ शकता. मग याला लेखी परीक्षा राहणार आहे. किती गुणाची तर लेखी परीक्षा ही 100 गुणाची राहणार आहे. मग ते गुण डिवायडेशन कसे केलेले आहेत तर एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहे. काय असणार आहे? एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत. म्हणजेच 50 प्रश्नाचे 100 गुण. मग हे 50 प्रश्नाचे 100 गुण एकदम परीक्षा ही सोपी राहणार आहे. तुम्ही मागील जे पेपर झालेले आहेत 2024 मध्ये ते पेपर तुम्ही कोतवाल संदर्भात बघू शकता. त्याच्यात सोप्यात सोपे प्रश्न विचारले गेले होते. तर 7वी किंवा 10वी पास असणाऱ्याला काय विचारणार आहे, त्याच्यात विषय कुठले कुठले असणार आहेत तर त्याच्यात मित्रांनो गणित विषय राहणार आहे, त्यानंतर मराठी राहणार आहे, बुद्धिमत्ता राहणार आहेत आणि GK GS ह्या गोष्टी 25-25 मार्कासाठी विचारणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. जर तुम्ही परीक्षा म्हणजे अभ्यासापासून दूर गेला असाल तर तुम्ही युट्यूब चॅनल जाऊन करून बरेचसे युट्यूब चॅनल आहेत त्याच्यावर तुम्हाला सगळे व्हिडिओ बघण्यास भेटेल. माझ्या पण युट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. इथून पुढे आपण हे कोतवालाचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी पगार तुम्हाला सध्या किती असणार आहे तर तुम्हाला 15,000 रुपये पगार लागलं तुम्हाला 15,000 रुपये पगार भेटणार आहे. तुम्हाला पात्रता काय पाहिजे? 10वी कमीत कमी 10वी पास पाहिजे. 7वी पास असेल तरी चालेल. काही ठिकाणी 7वी पास आहेत, काही ठिकाणी 10वी पास. 10वी पासचे डॉक्युमेंट तुम्हाला लावायचे आहे. पोलिसाचं चारित्र्य प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला मित्रांनो. ज्या विभागात राहता तुम्ही, ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाचं जे पोलीस स्टेशन आहे तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येतात त्या पोलीस स्टेशनाचं तुम्हाला काय चारित्र्य प्रमाणपत्र लागणार आहे, जे की पोलीस स्टेशन तुम्हाला देते. त्या चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये अशी गोष्ट असते की माझ्यावर किंवा जो कोतवाल पदासाठी उमेदवार आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाहीत या गोष्टीची उलगडना करावी लागते. म्हणून चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर तो गावाचा रहिवासी असायला पाहिजे. गावाचा रहिवासी असायला पाहिजे आणि कमीत कमी 10वी 7वी पास असायला पाहिजे. 30 नोव्हेंबरच्या अगोदर ही भरती होणार आहे. मग 30 नोव्हेंबरच्या अगोदर ही भरती होणार आहे. तुम्ही गावात काही करत असाल तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. थोडा जर तुम्ही अभ्यासाला उजाळा दिला तर तुम्हाला कोतवाल होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि कोतवाल जी भरती आहे याला हलक्यात घेऊ नका मित्रांनो. ही भरती आहे म्हणजे तुम्ही शासनाचे नोकर व्हाल आणि शासनाचे नोकर झाले की तुम्हाला दुसरी पण सुविधा चालू होते. 15,000 तुम्हाला सध्या कमी वाटत असेल, काही कमी नाही. गावात फिरून हिंडून खाणं, घरची भाकर खाऊन 15,000 बिलकुल कमी नाही. आणि 8व्या वेतन आयोगानुसार 15चे मित्रांनो 42,500 रुपये पगार तुम्हाला मिळू शकतो. आता विचार करा, गावात राहून गावाचाच काम करायचं असेल, असंही आपण गावात राहून गावाचे युवा नेते हे ते फुकटात काम करतो, पण तुम्ही कोतवाल होऊन तुम्ही पैसे कमवू शकता आणि आपला प्रपंच चांगल्या प्रकारे चालवू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला पोलीस पाटलांना मदत करायची आहे, तलाठींना मदत करायची आहे, ग्रामसेवकांना मदत करायची आहे, दौंडी द्यायची आहे. असंही आपण दौंडी देतो, मोबाईलवर मेसेज करतो, आज इकडे असं झालंय तसं झालंय. त्यापेक्षा पैसे घेऊन मेसेज केलेला काय वाईट नाही. दौंडी द्यायची आहे हे साधारण काम. तलाट्यांना मदत करायची आहे, तलाठी सज्जा असतो तिथं मदत करायची आहे. किंवा कुठल्याही गावात पूर आलेला असेल, ह्या पुराची माहिती तुम्हाला कोणाला द्यायची आहे, तलाट्याला द्यायची आहे. या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या बारीक गोष्टीची तुम्हाला काय करायची आहे, खातिर जमा करून तलाट्यांना द्यायची आहेत. त्या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या आणि सरळ असतात आणि आपण गावात असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहित असते.
कुठेही बाहेर गावी जाऊन आपल्याला नोकरी करायची गरज नाही. तर ज्या गावाची लोकसंख्या 1000 असेल त्या गावात एक कोतवाल नेमला जातो आणि ज्या गावाची लोकसंख्या 3000 असेल त्या गावात 2 कोतवाल असतात. 3001 जरी लोकसंख्या असेल तर त्या गावात 3 कोतवाल नेमले जातात. मग हे कोतवालाची परंपरा ही जुनी आहे मित्रांनो. कोतवालाची परंपरा जुनी आहे. ही कोतवालाची परंपरा ही कशाने निवड जायची. आता जर कोणी कोणाचे वडील कोतवाल असेल तर ती त्याचा मुलगा कोतवाल व्हायचा म्हणजे वंश परंपरेने चालायची. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 1959 मध्ये ही परंपरा बंद करण्यात आली आणि त्यानंतर 2024 मध्ये त्याचा पहिली वेळेस पेपर झाला होता. लेखी परीक्षा होती, याच्यात तोंडी परीक्षा पण होती आणि आता या वेळेस शासनाने तोंडी परीक्षा रद्द करून लेखी परीक्षा ठेवलेली आहे, जे की 100 गुणांना तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. जर तुम्ही माझ्या द प्रियांश आयन्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही द प्रियांश आयन्स अकॅडमी युट्यूब चॅनलला जॉईन करू शकता. त्याच्यावर तुम्ही आलेले व्हिडिओ बघू शकता जेणेकरून कोतवाल भरतीसाठी तुम्हाला मदत होईल. आता कोतवाल भरतीमध्ये विचारणा काय आहेत. मराठी विचारल्या जाणार आहेत, बुद्धिमत्ता विचारल्या जाणार आहेत, गणित विचारले जाणार आहेत आणि चालू घडामोडी असे किंवा जीएस जीके चे प्रश्न एकदम सोपे प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहेत. त्या सगळ्या गोष्टीची तयारी तुम्ही माझ्यासोबत करू शकता. धन्यवाद.